नमस्कार, रोकटोकला आपलं स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोणता कायदा सांगतो की हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये? हे वक्तव्य कुणा बेताल बडबड करणाऱ्या साक्षी महाराजांनी केलेलं नाही, तर अत्यंत शिस्तबद्ध आणि कडवट स्वयंसेवकांच्या फौजेचं नेतृत्व करणाऱ्या, सरकारच्या ध्येयधोरणांवर ज्यांच्या विचारांचा प्रभाव पडू शकतो अशी क्षमता असणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेलं आहे. अर्थातच त्यांच्या या वक्तव्यावर इतरांनी मतमतांतर व्यक्त केली, तेही स्वाभाविकच आहे. कालपर्यंत साध्वी आणि साधू जे बोलत होते तेच आता भागवत बोलतायत का, असा सवाल विचारून टीकेची झोड त्यांच्यावर उठवण्यात आली. केवळ लोकसंख्याशास्त्राचे आणि जनगणनेचे आकडे दाखवून या वक्तव्यातलं तथ्य किंवा फोलपणा दाखवणं एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाहीये. भारतात मुसलमानांचा प्रजनन दर हिंदूंपेक्षा झपाट्यानं खाली घसरतोय ही वस्तुस्थिती आहे. 1991 ते 2001 या दशकात 29.5% वाढणारी मुस्लिम लोकसंख्या त्याच्यानंतर बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 2001 ते 2011 या दशकात 29.5 वरनं 24.5% वाढली, किंवा कमी झाली. तर याच काळात 19.92 इतक्या टक्क्यांनी वाढणारी हिंदू लोकसंख्या 16.76 या दरानं वाढली. शिक्षण, सामाजिक स्थिती, प्रजनन दर यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? मुळात हिंदुत्ववाद्यांना कसली भीती वाटते? हिंदूंची लोकसंख्या कमी होते याची, का त्याहीपेक्षा मुसलमानांची लोकसंख्या वाढते याची? हिंदूंचा टक्का 80% खाली आला हे अनेकांना चिंताजनक वाटतंय का? हिंदूंसोबत मुसलमानांचाही टक्का घसरतोय हे आपण लक्षात घेत नाही आहोत का? या देशात 80 कोटी हिंदू आणि 17 कोटी मुसलमान आहेत. याचा अर्थ 4ला 1 असे प्रमाण आहे. तरी देखील हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावीत असं का बरं म्हटलं जातंय? आज भीतीला जगात सर्वात जास्त लोकसंख्या ही ख्रिश्चनांची आहे, त्याच्या पाठोपाठ मुस्लिम आहेत, मग तिसरा क्रमांक हिंदूंचा आहे. पण मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये जास्त विद्रोह होतोय. तिथे ना आहे राजकीय स्थैर्य, ना आर्थिक विकास, ना विज्ञानाची प्रगती. हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावीत असं भागवतांना अजिबात म्हणायचं नव्हतं, असा खुलासा आज संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलाय. आता लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांसाठी समान कायदा असावा असं भागवतांचं म्हणणं असल्याचा दावा आता संघाने केलाय. भागवतांना असं विधान नेमकं का करावं असं वाटलं? त्याला नेमका कोणाला आणि कोणता संदेश द्यायचा आहे? मग हम दो हमारे दो या सरकारी धोरणाचं काय? आणि ही निवडणुकीची व्यूहरचना आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. भागवतांच्या विधानाचा अर्थ काय? भागवतांच्या विधानाचा अर्थ काय? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हिंदू जनसंख्या दर घट रहा है, तो कोई कानून है क्या जिसमें कहा गया हिंदू जनसंख्या घटाओ? ऐसा है क्या? ऐसा तो कुछ नहीं है. बाकी लोगों की बढ़ रही तो आपकी क्यों नहीं बढ़ती? ये कोई व्यवस्था का प्रश्न थोड़ी है, ये समाज का वातावरण है. समाज में अपने हित का ध्यान रखना, अपने परिवार का ध्यान रखना, अपने राष्ट्र के हित का ध्यान रखना, तीनों पर साथ चलने की प्रवृत्ति चाहिए. हे वक्तव्य केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी. आग्र्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडलं. हिंदूंनी अधिकाधिक अपत्यांना जन्म द्यावा अशा आशयाची वक्तव्य प्रवीण टोगडिया, साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनी याआधी केली होती. आता त्यात भागवतांची भर पडली आहे. भागवतांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. काँग्रेसनं या निमित्तानं सरसंघचालकांवर टीकेची झोड उठवली आहे. भागवतांची सारी भिस्तच धर्मावर आहे. त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा बाळगणार? समाजात दुही पसरवणारी वक्तव्य ते वारंवार करतात. त्यांनी खरं तर बेरोजगारी, महागाई अशा प्रश्नांवर बोलायला हवं, पण ते बोलत नाहीत अशी तोप गुलाम नबी आझाद यांनी डागली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनीही भागवतांवर शरसंधान केलंय. हिंदूंनी 2 पेक्षा अधिक अपत्यांना जन्म द्यावा असं सरसंघचालक सांगतात. मला त्यांना एक सवाल विचारायचा आहे. तुम्ही म्हणता जास्त अपत्यांना जन्माला घाला, मग त्या मुलांच्या खाण्यापिण्याची सोय करायला नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या इतर मंत्र्यांनाही सांगा अशा शब्दात मायावतींनी समाचार घेतलाय. यापूर्वी बिहार निवडणुकीच्या आधी आरक्षणाबाबत फेरविचार करावा अशी सूचना भागवतांनी केली होती. त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसल्याचं मानलं जात आहे. आता उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. त्याचे काय परिणाम होणार ते आता पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
भागवतांच्या विधानाचा अर्थ काय या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई. हुसेन दलवाई, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. मधू चव्हाण, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत अजित अभ्यंकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर. अजितजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि वारिस पठाण, MIMचे मुंबईचे आमदार वारिस पठाण हे देखील आपल्या बरोबर आहेत. वारिसजी, आपलं स्वागत. आणि रमेश पांडव हे सामाजिक समरसता मंचाचे सहनिमंत्रक आहेत आणि ते आमच्या औरंगाबादच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भागवतांच्या विधानाचा अर्थ काय याचे 2 भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, भागवतांना नेमका काय संदेश द्यायचा आहे आणि कुणाला द्यायचा आहे. भागवतांना नेमका काय संदेश द्यायचा आहे आणि कुणाला द्यायचा आहे. प्रेक्षको, भागवत नेमकं काय म्हणाले ते आपण पाहिलं. त्याची फक्त एक लोकसंख्या शास्त्राची पार्श्वभूमी म्हणून मी काही ग्राफिक्सच्या माध्यमातून भारताची मागच्या 30 वर्षात लोकसंख्येची वाढ कशी झाली, त्यातली हिंदूंची किती होती, मुसलमानांची किती होती आणि या दोघांची लोकसंख्या वाढीच्या निकषावर जर पाहिलं तर दोघांचा विकासाचा दर किंवा वाढीचा दर नेमका काय होता पहा एका ग्राफिक्सच्या माध्यमातून, म्हणजे आपल्याला याचे अनेक कंगोरे कळतील. पहा, लोकसंख्या 91ची काय सांगते ते आपण पाहिलं असेल. एकूण 81.5% आणि त्यातले हिंदू 67.3%, तर मुसलमान 9.5%. 2001 मध्ये एकूण लोकसंख्या 102.8 कोटी, त्यातले हिंदू 82.8 कोटी, तर मुसलमान 13.8 कोटी. 2011 मध्ये हिंदू 96 कोटी आणि मुसलमान 17.2 कोटी, एकूण 121 कोटींपैकी. म्हणजे याचाच अर्थ 91 ते 2001 यामध्ये हिंदूंच्या लोकसंख्या वाढीचा दर 1.8%, तर मुसलमानांचा 2.6%. 2001 ते 2011 मध्ये हिंदूंच्या वाढीचा दर 1.55%, तर मुसलमानांचा 2.2%. 2.6%वरून 2.2%वर घसरलेला मुसलमानांचा दर. याची चर्चा करूया. आपण थेट जाऊया रमेश पांडव यांच्याकडे. रमेश पांडव हे सामाजिक समरसता मंचाचे सहनिमंत्रक आहेत. रमेश पांडव, सरसंघचालकांनी आपल्या या ताज्या विधानातून नेमका कोणाला आणि काय संदेश दिलेला आहे. मी बोलू? बोला. हां, सरसंघचालकांनी जे म्हटलं आहे ते तर माध्यमांनी विकृत करून सांगितलेलंच आहे, हे यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की हा विषय संघाला नवीन नाही. 2004चा अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचा ठराव मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. केंद्र प्रशासनाला या संबंधात आगाह करणं, सूचना देणं असं संघानं केलेलं आहे. कृपया मला त्या ठरावातल्या 3ही मागण्या सगळ्यांच्या समोर ठेवू द्या. विश्व का इतिहास साक्ष्य है कि जनसांख्यिकीय परिवर्तन किसी भी समाज में सामाजिक एवं राजनैतिक परिवर्तन का कारक बनता है. इसलिए किसी बाहरी उदाहरण की आवश्यकता नहीं है. भारत स्वयं 1947 में जनसांख्यिकी के असंतुलन के कारण विभाजन की दुखद त्रासदी को झेल चुका है, क्योंकि देश के कुछ विशिष्ट भागों में हिंदू मुस्लिम अनुपात असंतुलित हो गया है. आता प्रत्यक्ष त्यांची मागणी अशी आहे, आज इन तथ्यों को दुष्प्रभाव समाज में विभिन्न प्रकारों से प्रतिबिंबित हो रहा है. पश्चिम बंगाल के 8 सीमांत जिलों में मुस्लिम बहुल 19 नए विधानसभा क्षेत्रों में पुनर्निर्धारण का प्रस्ताव किया है. और यह भी महज संयोग नहीं है कि जहां हिंदुओं की आबादी निरंतर घटती जा रही है, वहीं आतंकवादी कार्यवाहियों में अत्याधिक ग्रस्त है. मला शेवट करू द्या त्या ठरावाचा. केंद्र व राज्य सरकारें सभी संप्रदायों के लिए समान जनसंख्या नियंत्रण की एक समग्र एवं प्रभावी नीति का विकास करें. 2.
सभी राज्य सरकारें मतांतरण विरोधी प्रभावी कानूनों का निर्माण करें। और 3, केंद्र और राज्य सरकारें घुसपैठ को रोकने के सभी आवश्यक कदम उठाएं तथा केंद्र सरकार घुसपैठियों के पहचानने, उनके नाम मतदाता सूची से काटने तथा उन्हें वापस भेजने की कार्यवाही करे। 2004 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या गोष्टीवर चिंतन व्यक्त रमेश पांडव. करतो। दुसरं त्यातलं उदाहरण मी देतो, मला एक शेवट करू द्या, माझं संपलं की मग तुम्ही मोकळे हात बोलायला. दुसरं मला म्हणायचंय, काश्मीरमध्ये तिथे आमची 45 दिवस मिलिटरी आहे, तिला विरोध करणारा तिथला असणारा सगळा समाज काश्मीरच्या रक्षणासाठी गेलेल्या मिलिटरीवर 45 दिवस दगडफेक करतो आहे. हे वाढलेल्या संख्येचा परिणाम नाहीये का? आणि त्यामुळे असंतुलन झालं की काय घडतं? पाकिस्तान, अफगाणिस्तान, मी तिकडचं इराण, इराक, सिरिया याबद्दल बोलत नाही, परंतु काश्मीर आणि 1947 साल हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून भागवतांच्या विधानाचा अर्थ आणि मागण्या आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. एक शेवटचं वाक्य बोलतो, मग आपण बोलायला हरकत नाही. ज्या ज्या ठिकाणी असं असंतुलन घडतं त्या ठिकाणी भारतीय संविधान या संबंधामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचं काय होतं याचं उदाहरण पुन्हा एकदा काश्मीर आहे. आणि म्हणून एकदा रोखठोक या बाबतीत केव्हा तरी वाहिन्यांनी याची चर्चा केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. बहुसंख्य मुसलमानांची झाल्यानंतर का घडतं असं रमेश पांडव, तरी हुसेन दलवाईन सारख्या माणसाने देण्याची आवश्यकता आहे. रमेश पांडव, आपण त्यांना उत्तर विचारूया, आपण त्यांना तो प्रश्न विचारूया. पण तुम्हाला एक छोटासा प्रश्न याच्यामध्ये आहे की हा जो सगळा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये आतंकवाद येतोय, बाहेरून घुसखोर येत आहेत, याचा हिंदू प्रजनन दर आणि मुसलमान प्रजनन दर याच्याशी नेमका संबंध काय आहे? मुसलमानांचा जर संख्या वाढत असेल तर एक मिनिट तर ऐकून घ्या. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की आपण काश्मीरमधल्या आतंकवादाबद्दल आणि तिथे असलेल्या मुस्लिम बहुलतेबद्दल बोलताय, परंतु बहुसंख्य हिंदू असलेल्या अनेक भागांमध्ये आज नक्षलवाद फोफावलाय आणि ते इथल्या सरकारच्या अस्तित्वालाच, मग ते काँग्रेसचं असो अथवा भाजप प्रणित असो, दोघांच्याही अस्तित्वाला आजपर्यंत आवाहन करत आलेले आहेत. त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह या देशाच्या सार्वभौमतेवरच उभं करत आले आहेत. याच्याविषयी आपण काय म्हणणार आहोत? हा खरा सवाल आहे. हिंदू मुलं जास्त जन्माला घातल्यामुळं आहोत की त्यांनी, रमेश पांडव, हिंदू मुलं जास्त जन्माला घातल्यानं हा प्रश्न कसा काय सुटणार आहे, हा सवाल विचारला जातोय. असं सरसंघचालक म्हणाले नाहीत. ते म्हणाले की हिंदूंना कुणी अडवलंय अशा प्रकारचं काम करण्या वाचून. पण आमचा पुन्हा मुद्दा तोच आहे की असंतुलन देशाचे तुकडे करतो आणि म्हणून कोणत्याही पद्धतीनं जनसंख्येचा दर हा सगळ्या सांप्रदायिकांमध्ये समान असण्याची आवश्यकता आहे. हा आमचा आग्रह आहे. आणि त्याचं उत्तर म्हणजे सरसंघचालकांचं हे प्रतिपादनाचा विषय नव्हता. सरसंघचालकांनी एका प्राध्यापकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर होतं की तुम्हाला कोणी अडवलंय म्हणून. त्या दिवशी प्रतिपादनाचा विषय हा नसताना सुद्धा आणि त्यांचं स्टेटमेंट असं नसताना सुद्धा वृत्तवाहिन्यांनी हे केलंय. माझा पुन्हा मागणी आणि शेवट, कधीतरी वृत्तवाहिन्या मुसलमानांची वाढती संख्या, त्यातून होणारं असंतुलन, देशाचे होणारे तुकडे, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संख्येची अदलाबदलाची मागणी, अदलाबदल झाला असता तर हा देश कोणाचा राहिला असता, अशा प्रकारची चर्चा अशी वृत्तवाहिन्या का घडवत नाहीत असं मला तुमच्या समोर प्रश्न विचारायचा आहे. हुसेन दलवाई, म्हणून आम्हाला पुन्हा आग्रहपूर्वक असं वाटतं असंतुलन घडतंय आणि त्याच्यामुळे विभाजनाचा धोका उद्भवतोय, आतंकवादाला एक प्रकारचं पाठबळ मिळतंय आणि त्याचं उदाहरण त्यांनी काश्मीर म्हणून दिलं. म्हणून त्यांनी तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही अशा प्रकारचं विधान केलं. या विधानामध्ये संदिग्धता किती, निसंदिग्धपणा किती आणि त्याहीपेक्षा सुद्धा नेमका कोणता संदेश कोणाला द्यायचा असं वाटतं आपल्याला? असं आहे, ते हा जे काय गुरु हे म्हणाले सरसंघला चालक, ते काय आत्ता बोलले असं नाही. हा संघाचा विचार सातत्याने आहे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये हे ज्या धर्माच्या अनुषंगानं सेन्सस करण्याचं जे आलं तर त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम ब्रिटिशांनी त्यावेळेलाच केलेलं होतं. हिंदूंना हे समजावून सांगितलेलं होतं की तुमची संख्या त्या मानाने घटते आणि मुसलमानांची संख्या वाढते. म्हणजे मुसलमानांनाही त्याचा आनंद होत होता आणि हिंदूंना भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि त्यावेळेला श्रद्धानंदांना सांगण्यात आलं, एक बॅनर्जी नावाच्या ग्रस्तांनी खूप लेख लिहिलेले. त्यानंतर
ही गोष्ट अशी आलेली आहे की हिंदूंची संख्या वाढली पाहिजे. आता खरं म्हणजे टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, शिक्षण वाढलेलं आहे. अशा अवस्थेत लोकसंख्येने काय होतं हे मी मानायला तयार नाही. परंतु एक लक्षात घ्या, आजचे भागवतांचं जे नेतृत्व आहे हे खरं सांगायचं तर संघाचं नेतृत्व बाळासाहेब देवरस किंवा त्याआधी गुरुजी गोळवलकर गुरुजी त्या लेवलचं आता तिथे नेतृत्वच नाही आहे. नेतृत्व हे एका बंगाली ह्याने लिहिलेलं आहे की आता RSSचं नेतृत्व हे कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणजे LDC लेवलचे लोक चालवतात. विषयाला धरून एक मुद्दा असं मांडूया की मुसलमानांची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे, या एका समजुतीवर आधारित असं हे विधान आहे का, किंवा या विधानात तुम्हाला आक्षेपाला नेमकं काय वाटतंय? नाही, हे असंच त्यांना वाटतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की आत्ताचा जो सेन्सस पुढे आलेला आहे त्याच्यामध्ये मुसलमानांचा रेट ऑफ ग्रोथ जो आहे, प्रजनन संख्या जी दर आहे पेक्षा झपाट्यानं कमी आलेला आहे, तो खूप कमी आलेला आहे. तो आता तर 3.09 वर आहे आणि हिंदूंचा 2.65 आहे. म्हणजे 44चा म्हणजे अगोदरच्या मानाने मुसलमानांचा हा दर कमी आला आहे. आणि तो का कमी आला आहे तेही मी तुम्हाला सांगतो. कुणी काही विचार करू दे, कुणी काही प्रचार करू दे, हिंदू काय मुसलमान काय या गोष्टीला मानतच नाही. शेवटी आमचं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं पाहिजे, त्याला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे, त्याला नोकरी चांगली मिळाली पाहिजे आणि कुटुंब मोठं असल्यावर हे करता येत नाही ही जाणीव आता लोकांना व्हायला लागलेली आहे. म्हणून फॅमिली प्लॅनिंग होतं. मी माझंच उदाहरण देईन. माझ्या नातेवाईकांचं, माझ्या पिढीतले जे लोक आहेत त्या कुणालाही 2पेक्षा जास्त मुलं नाहीत. आणि आता तर माझ्या बायकोनेच माझ्या लक्षात आणून दिलं की तुझे भाचे, भाच्या, पुतणे, पुतण्या यांना एकच मुलं आहे, शिक्षण आहे, त्यांची परिस्थितीशी आहे, आरोग्याच्या त्याला सुविधा किती दे, माझं मूल मरणार नाही याची तुम्हाला ही पाहिजे, खात्री पाहिजे. अजित अभ्यंकर, एकीकडे आपण हुसेन दलवाईंची मांडणी बघताय की मुस्लिम समाज बदलतोय, शिक्षणामुळे चित्र पालटतंय, तर दुसरीकडे मुस्लिम ज्या ज्या ठिकाणी बहुल होतात त्या ठिकाणी विभाजनाचा धोका उद्भवतो, त्याला काश्मीरचं उदाहरण दिलं जातं. तर दुसरीकडे तथ्य जे समोर येत आहे लोकसंख्याशास्त्राचं, सेन्ससचं, तेच तथ्य असं सांगतंय की मुस्लिमांचा प्रजनन दर हा हिंदूंच्या प्रजननापेक्षा, रेट ऑफ ग्रोथ हा त्यांच्यापेक्षा झपाट्यानं खाली आलेला आहे. हे जरी असलं तरी सर्वसाधारणपणे बहुपत्नीत्वाचा कायदा आणि एकाच कुटुंबात अनेक मुलं हे जर आपण निकष लावले तर मुसलमान हे कधीतरी हिंदूंना त्यांच्यापेक्षा आउट नंबर करतील किंवा त्यांचे मतदारसंघ वाढतील आणि पर्यायानं आमच्या अस्तित्वाला सुरुंग लागेल अशी जी भीती वाटते आहे, त्याबद्दल डाव्या विचारसरणीचं, डाव्या चळवळीचं नेमकं मत काय आहे? तर तीन प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारलेत, त्या प्रत्येकाला एक एक करून अगदी थोडक्यात उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरचा जो काही प्रश्न आहे आज, तो काश्मीर ज्या वेळेला म्हणजे पाकिस्तान ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला मुस्लिम बहुल प्रांत जे आहेत त्याच्या नावावरती धर्मांध एका विचारसरणीने, म्हणजे हिंदू मुस्लिम 2 राष्ट्रहित मानणारे इकडचे हिंदू जातीयवादी आणि मुस्लिम जातीयवादी या दोघांच्याही मतांचा उपयोग करून ब्रिटिशांनी ही या पाकिस्तानची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये जिनांचा फार मोठ्या घातक रोल होता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला ही काश्मीरची लोकसंख्या ही बहुसंख्येच होती मुस्लिमांची जम्मू काश्मीरमध्ये. करेक्ट. परंतु त्यावेळेला शेख अब्दुल्ला यांनी भूमिका घेतली की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छिते. जिनांनी त्याचा खूप प्रयत्न केला होता आणि त्यावेळेला भारतामध्ये सामील व्हायला विरोध केला होता हिंदू राजांनी, हरी सिंग. म्हणजे मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या जिथं होती त्या ठिकाणी हिंदू राजा सांगत होता की मला भारतात यायचं नाही म्हणून. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा पाकिस्तानचं सैन्य टोळीवाल्यांच्या नावाखाली तिथं घुसलं आणि त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी सामीलनाम्यावरती सही केली आणि मग त्याच्यानंतर आपली प्लेन्स तिथं जाऊन त्यांनी जेवढं काय त्या पाकिस्तानचं आक्रमण रोखता आलं तेवढं रोखलं. आणि त्यामुळे उर्वरित काश्मीर तरी आपल्या इथं आता राहिलेलं आहे, आपल्या भारतामध्ये आहे. तेव्हा मुस्लिम बहुसंख्य तिथे हे पाकिस्तानमध्ये जायच्या मताचे त्यावेळेला नव्हते. आणि त्याच्यानंतर आज जी काश्मीरमध्ये परिस्थिती दिसते, 2 युद्ध झाली पाकिस्तान बरोबर, त्यावेळेला कधीही हा प्रश्न निर्माण झाला नाही काश्मीरमध्ये, तो आज निर्माण होतोय. याचा अर्थ प्रश्न मुस्लिम बहुसंख्येचा नाही, हे लक्षात घ्या. तिथे प्रश्न इतर असतील, त्याला आंतरराष्ट्रीय परिमाणे काही आपल्या चुका असतील, काही असू शकेल, तो आता चर्चेचा विषय नाहीये. परंतु हे अत्यंत अज्ञानावरती किंवा
जे काय सत्य आहे ते लपवण्याच्या हेतूने हे सर्व बोललं जाते, एक मुसलमानांना टार्गेट करून बोलायचं म्हणून. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अतिरेक्यांच्या बद्दल तुम्ही काय बोलताय? 2 पंतप्रधानांची हत्या भारतामध्ये दहशतवाद्यांनी केली. त्या 2 दहशतवाद्यांचे धर्म आम्ही विचारले नाहीत, पण तुम्ही बोलताय म्हणून आता मला प्रश्न पडतो की काय धर्म होते भाऊ त्यांचे? ते मुस्लिम नव्हते. 2 पंतप्रधान मारले, पण ते पंतप्रधान काँग्रेसचे होते, त्याच्यामुळे संघवाल्यांना ते देशाचे पंतप्रधान होते बहुतेक लक्षात नसेल त्यांच्या, कारण त्यांचा त्याग फार मोठा आहे त्यागाचा, स्वातंत्र्यानंतरचा, असं आम्ही ऐकतोय. तिसरा मुद्दा असा की मुस्लिमांच्या किंवा हिंदूंच्या जगातला हा नियम आहे. आता तुम्ही एक मगाशी हिंदू मुसलमानांची आकडेवारी सांगितलीत, मी एक आकडेवारी सांगतो, ती पण लक्षात घ्या आता, की प्रजनन दर जर तुम्ही घेतलात तर माझ्या माहितीप्रमाणे 2011च्या सेन्ससप्रमाणे हिंदू स्त्रियांचा प्रजनन दर म्हणजे ॲव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रेन त्या स्त्रियांना जितकी होतात त्या त्या विभागातल्या, तर हिंदूंचा हा प्रजनन दर 3.1 आहे. सॉरी, मुस्लिमांचा 3.1, हिंदूंचा 2.7 आणि ख्रिश्चनांचा 2.3 आहे. चिंता मग आता ख्रिश्चनांनी जास्त करायला पाहिजे. म्हणजे याच पद्धतीनं बोलायचं झालं तर, मलाही बोलण्याची पद्धतच मान्य नाही आहे, पण समजा बोलायचंच झालं तर, कारण ख्रिश्चनांच्यामध्ये तुलनेने एक जरी सामाजिकदृष्ट्या ते नसले तरी एक जास्त या न्यूक्लिअर फॅमिलीचा एक मूल्य म्हणा, हे जास्त कदाचित रुजलेलं असण्याची शक्यता आहे. किंवा केरळसाठी लोकसंख्या, नागालँडसारखा प्रदेश, तिथं शिक्षणाचं प्रमाण जास्ती आहे, ते त्याचं कारण असू शकेल. मी कारणात आत्ता जात नाही. माझं म्हणणं असं आहे की बोलताना मग पूर्णच सांगा ना. तेव्हा मुद्दा असा आहे, हिंदूंच्या अंतर्गत सुद्धा कुठल्या जातींमध्ये किती आहेत हे बोलायला लागलो तर काय चित्र दिसेल आपल्याला. आणि हे चित्र बोललं जातं. अनेक हिंदू जेव्हा एकत्र येतात आणि विशेषतः एका जातीचे जेव्हा येतात तेव्हा ते बोलतात, अहो आता त्यांची लोकसंख्या वाढतीये, मग आता आपल्या लोकसंख्येचं काय आहे? तुमची मांडणी, अजित अभ्यंकर, सामाजिक तुम्ही तुमची मांडणी केलेली आहे. तिन्ही मुद्द्यांची मांडणी तुम्ही तुमच्या चळवळीच्या किंवा तुमच्या विचार. हा बोला 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 अजित अभ्यंकर बोला, लास्ट पॉइंट, आणि मग आपण वारिस पठाणकडे शेवटचा मुद्दा. तुम्ही समान नागरी कायद्याच्या बद्दलचा एक मुद्दा काहीतरी ध्वनित केलात मगाशी, मला असं वाटतंय. तर त्याच्यामध्ये मी सांगतो की समान स्त्रियांना, सर्व धर्मातल्या स्त्रियांना त्यांचे संरक्षण करण्यासाठी समान अधिकार असण्याबाबतचा जो कायदा आहे तो कायदा करावा. काही बाबतीत हिंदू स्त्रियांना संरक्षण कमी असेल, काही बाबतीत मुस्लिम स्त्रियांना संरक्षण कमी असेल, किंवा काही बाबतीत इतर ख्रिश्चन स्त्रीला संरक्षण कमी असेल, तर सर्व स्त्रियांना समान संरक्षण मिळेल अशा प्रकारचा कौटुंबिक कायद्यातला बदल हा करावा, त्या कौटुंबिक कायद्यात करावा. परंतु अशा प्रकारच्या स्त्री प्रधान ज्याला आपण म्हणतो, किंवा स्त्रियांच्या भूमिकेला एक महत्व देऊन, त्यांच्या शोषणाला महत्व देऊन समान वारिस पठाण संरक्षण कायद्यापासून सुरुवात करावी. वारिस पठाण, आपण सुरुवात करूया तुमच्या त्याच्यामध्ये सच्चर कमिटीच्या अहवालापासून ते आत्ताच्या या विधानापर्यंतचा जर सगळा आपण इतिहास पाहिला तर मुसलमानांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तर उंचावणं आणि त्याचा प्रजननाशी संबंध असणं, ह्या 2 बाबी त्या चांगल्या रीतीने एस्टॅब्लिश होत आहेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा त्याच्या पलीकडे असा आहे की जिथे जिथे मुसलमानांची संख्या वाढते तिथे तिथे विभाजनाची मागणी होते, तिथे तिथे आतंकवाद पोसला जातो, अशा प्रकारची एक थिअरी समोर येते. याच्याविषयी आपण काय म्हणताय? कारण त्याच्यातूनच कुठेतरी अशा प्रकारची मागणी पुढे येते. वारिस पठाण. देखिए साहब, सेंसस की सबसे पहले हम बात करेंगे कि 2011 में जो सेंसस आया था, विच वाज रिलीज बाय रजिस्ट्रार जनरल एंड सेंसस कमिश्नर ऑफ इंडिया, ये जो सेंसस रिलीज हुआ था उसमें खुला लिखा गया था कि मुसलमान की आबादी जो 2001 से 11 तक है वो डिक्लाइन हो चुकी है, वो बहुत कम हो चुकी है. इट वाज द लोवेस्ट उस वक्त पे थी वो आबादी, जिसकी वजह काफ़ी दिखाई गई थी. एक तो फर्टिलिटी बढ़ गया था मुसलमानों के अंदर, पॉवर्टी का दिखाया था, लैक ऑफ एजुकेशन दिखाया था. उसके बाद ये कहा गया था कि हिंदू और मुसलमान की आबादी को एक लेवल में आने के लिए तकरीबन 200 साल लग जाएंगे. सच्चर कमेटी का रिपोर्ट ये कहा कि मुसलमानों को 2030 तक एक लेवल में स्टेबिलिटी मिलेगी आबादी की, जब तक नहीं मिलेगी. तो देखा यह जा रहा है कि मुसलमानों की आबादी कहीं ना कहीं कम हो गई थी अगर रिपोर्ट आप देखिए तो. लेकिन सियासतदारों ने यह कहा, मोहन भागवत जी ने यह कह दिया आगरा में जब यूपी के अंदर 6 महीने बाकी है इलेक्शन को, उन्होंने वहां कहा कि हिंदुओं की आबादी को बढ़ाना चाहिए और संख्या को बढ़ाना चाहिए क्योंकि यूपी में इलेक्शन आ रहे हैं. आरएसएस वहां का पोल्यूशन को पोल्यूट करना चाहती है
और इस तरह के भाषणबाजी कर कर किसी भी तरह से पोलराइजेशन करके 2017 के चुनाव में बीजेपी को मदद करने के लिए चाहती है। ये है मेन इनका मुद्दा साहब। अब अगर ये देखिए कि ये कहते हैं कि मुसलमान की आबादी बढ़ गई, इसकी वजह से आतंकवाद बढ़ा, तो मैं तो सबसे पहले ये कहूंगा कि जो आतंकवादी है वो मुसलमान ही नहीं है। ये तो हमारा सबसे पहला स्टैंड रहा है साहब। जो देश का गद्दार है वो मुसलमान नहीं हो सकता, क्योंकि हम लोग तो इस देश को दिलो जान से मोहब्बत करने वाले लोग हैं। क्या जिसने मालेगांव में ब्लास्ट किया वो मुसलमान था? नहीं था साहब। क्या जिसने अजमेर के अंदर ब्लास्ट किया वो वारिस मुसलमान पठाण था? नहीं था। तो ये जो बेबुनियाद एलिगेशन लगाए वारिस जा रहे हैं पठाण, साहब, मैं ये गलत थोडक्यात है। तुम्हाला ये गलत बात है। इस तरह के एलिगेशन थोडक्यात तुम्हाला या विधानामागे देशहित नाही तर एक राजकीय अजेंडा दिसतोय। रमेश पांडव यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न मधु चव्हाण आपल्याला। मधु चव्हाण, हम दो हमारे दो हे सरकारचं धोरण आहे, परंतु इथे मात्र काही वेगळा विचार मांडला जातोय असं आपल्याला वाटतं का? आणि त्याची नेमका कोणाला उद्देशून आहे आणि कशा करताय? मला थोडंसं विस्तृतपणे या ठिकाणी बोलू देत। एक तर पहिल्यांदा आधी माझे मित्र हुसेन दलवाई कधी असं बोलत नाहीत की RSSचं नेतृत्व हे एखाद्या लोअर लेवलला, तसं बघायला ते काँग्रेसचं नेतृत्व क्लेरिकल लेवलचं आहे, हा भाग सोडून द्या। मूळ मुद्दा या ठिकाणी मुळात असा आहे की या ठिकाणी साफ म्हणून जमीन थोपटण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आताच आपण जे क्लिप्स दाखवले त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हटले की कुणीतरी ठरवून केलेलं एक विधान असतं, आम्ही लाजत नाही आणि घाबरतही नाही। ज्या वेळेला दसऱ्याचं संमेलन असतं किंवा असा एखादा उत्सव असतो त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक ठरवून काय विधानं करतात की ज्याच्यामुळे संघाला काय बोलायचं आहे ह्याचा संदेश सगळ्या देशभर स्वयंसेवकांना। इथे ठरवून केलेलं विधान नाही आहे। इथे कोणीतरी पटकन विचारलं की हिंदूंची लोकसंख्या कमी होती, त्याला उत्तर दिलेलं असं आहे की त्याच्यावर वाद, त्याच्यावर श्लेष होऊ शकतो, हे मला मान्य आहे की त्या ठिकाणी हिंदूंना कोणी अडवलंय। आणि पुढची 3 वाक्य त्यांनी म्हटलेली आहेत, निर्णय हा स्वतःच्या हिताचा, समाजाच्या हिताचा आणि राष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे। पूजनीय सरसंघचालकांना हे माहिती आहे की या देशाचा आर्थिक विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर करायचं असेल, सगळ्या माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक सुखसोयी द्यायच्या असतील तर लोकसंख्या संतुलित असली पाहिजे, कमी असली पाहिजे, वाढता कामा नये, हे त्यांना माहिती आहे। त्यामुळे विधान का करणार नाही, त्याचं त्यांनी स्पॉन्टेनियसली केलेलं विधान आहे, ते ठरवून केलेलं। कुठे सांगितलं त्यांनी की हिंदूंची लोकसंख्या वाढवा म्हणून? आता काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा नाही आहे या ठिकाणी। आणि होय, हे सत्य आहे की या देशामध्ये जे त्या ठिकाणी पूर्वांचलमध्ये काय आसाम किंवा त्याचे काय प्रदेश, एक प्रदेश आहेत, तिथे मुस्लिम लोकसंख्या वाढल्यानंतर विधानसभेच्या जागा आम्हाला त्या ठिकाणी मुसलमानांच्या संख्येवर वाढवून द्या, मतदारांच्यावर, या मागण्या आलेल्या आहेत। मला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा घेऊन आपण जाऊया रमेश पांडव यांच्याकडे। रमेश पांडव, आजपर्यंत जे साधू आणि साध्वी बोलत होते त्याच प्रकारची भूमिका आता भागवत मांडर असल्यामुळं काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला ब्रह्मचर्याला आदर्श मानायचा आणि दुसरीकडे लोकसंख्या वाढीला तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही असं विधान करायचं, अशा प्रकारची टीका सोशल मीडियातनं आता वारंवार होते। या दोन्ही गोष्टींवर आपलं उत्तर काय आहे? याच्यावर उत्तर असं आहे की आपण सोशल मीडियातले सगळे संदेश वाचत नाही। मोहन भागवतांनी ब्रह्मचर्यावर भाषण दिलेलं नाही। प्रजनन दराचा या ठिकाणी संबंध कमी, लोकसंख्या वाढीचा संबंध अधिक आहे। तुम्ही पुन्हा मूळ मुद्दा बाजूला ठेवत आहात। कुणीही, हुसेन दलवाई असतील नाही तर अभ्यंकरजी असतील, कुणीही या प्रश्नाचं उत्तर देत नाही की पाकिस्तान 1947 ला का तुटलं, बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या अदलाबदलाची मागणी का केली, काश्मीरमध्ये इतका मोठ्या प्रमाणात गदारोळ 45 दिवस मिलिटरीच्या विरोधात का चालतो, या प्रश्नाची उत्तरं कुणीही देत नाहीयेत। आणखीन एक मला शेवट करायचा आहे। भागवत काय म्हणाले आहेत? मोहन भागवत, while replying in question, in Bharat the rate of growth of Hindus is 2.1 and that of Muslims is 5.3 प्रजनन दर नव्हे। if the same continues then after 50 years will this country not be a Islamic country? Bhagwat ji replied, which law in Bharat stops Hindus from producing more children? हा एक भाग। आणि नंतर मी सुरुवातीला केलेल्या मागण्या सांगतो आहे की घुसपैठ आहे, मतांतरण आहे आणि शिवाय प्रजनन दराची वाढ आहे। यामुळे पुन्हा हा प्रदेश धोक्यात येतो। म्हणून सगळ्यांना समान, सगळ्या संप्रदायांना समान वृद्धीचा दर ठरवून देणं आणि म्हणून नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आवश्यक आहे, अशी मागणी 2004 आणि 2014 ला केलेली आहे। आणि मला असं वाटतं की भागवतांच्या विधानाचा हा अर्थ आहे, तिकडे कुणीही वळत नाहीये। पुन्हा नुसते आकडेवारीचा खेळ चालू आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही पिछाडीलाच आहात असं माझं आग्रहपूर्वक म्हणणं आहे।
म्हणजे याचा अर्थ बंगालचे की लागू लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू होईल अशा प्रकारचा कायदा आणण्यात पुढे जाऊन का पात्र जी 24 तास आपण पाहता भागवतांच्या विधानाचा अर्थ काय? भागवानांच्या विधानाचा अर्थ काही रंगली चर्चा आपण पाहतोय आपल्यासोबत हुसेन दलवाई, मधु चव्हाण, रमेश पांडव, अजित अभ्यंकर आणि वारिस पठाण. या दुसऱ्या भागातला जो प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू असणारा समान नागरिक कायदा हवा. लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू असणारा समान नागरिक कायदा हवा. आपण थेट जाऊया मधु चव्हाण यांच्याकडे. मधु चव्हाण, लोकसंख्या नियंत्रणासाठी अशा प्रकारच्या कायद्याची गरज निर्माण झाली आहे. तशा प्रकारचं क्लॅरिफिकेशन हे RSSचे डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी आमच्याकडे पाठवलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की समान नागरिक कायदा ह्या देशाच्या एकूण लोकसंख्या असेल किंवा हिंदू मुसलमान यांच्यासाठी नाही. समान नागरिक कायदा ही ज्या वेळेला घटना समितीमध्ये सगळ्या गोष्टींची चर्चा झाली त्यावेळेला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा आग्रह धरला होता. अनेक गोष्टींचा बाबासाहेबांनी आग्रह धरला होता की त्यावेळेला त्यांच्या जर आग्रहाला सगळ्यांनी होकार दिला असता या देशामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झाले ते झाले नसते. आता एक फक्त या ठिकाणी विषयांतर केलं. माझे मित्र अभ्यंकर म्हणून सांगतो की शेख अब्दुल्लांना भारतात राहायचं होतं. शेख अब्दुल्लांना भारतात राहायचं होतं परंतु वेगळं नेशन म्हणून राहायचं होतं. या देशामध्ये 2 घटना होत्या. या देशामध्ये 2 पंतप्रधान म्हणाले ते 2 निशाण होते. आणि हेही तितकंच बरोबर आहे तुमचं म्हणणं की राजा हरी सिंग यांना या देशामध्ये यायचं नव्हतं. त्यांना स्वतंत्र असं स्वतःचं राष्ट्र तयार करा. हे दोन्ही तुमचं आपलं विधान बरोबर आहे. पण शेख अब्दुल्लांना नंतर नेहरूजींना का अनेक वर्ष तुरुंगात त्या ठिकाणी ठेवावं लागलं याची आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं लागेल. मुद्दा असा आहे की या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हटलं पाहिजे की RSSच्या प्रमुखाने कोणतेही विधान केलं की त्याला आपल्याला हवा असलेला अर्थ लावायचा आणि भारतामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचे विषारी वातावरण तयार करायचं हे कृपया कोणी त्या ठिकाणी करू नये. कुठेही त्या ठिकाणी म्हटलेलं नाही आहे पूजनीय सरसंघचालकांनी की हिंदूंनी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. आणि अतिशय स्पष्टपणे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो संघाचा स्वयंसेवक म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून, होय, संघ हे हिंदूंचा संघटन करतो आहे आणि म्हणून या देशातून जगातून हिंदू नष्ट व्हावेत यासाठी आम्ही संघटन करत नाही आहोत. परंतु त्याचबरोबर अन्य धर्मियांचा द्वेष करावा, त्यांची संख्या जगातून कमी व्हावी, तो धर्म नष्ट व्हावा असंही कुठे संघाच्या शाखेवर किंवा संघाच्या विचारसरणीमध्ये नाही आहे. परंतु हे तितकंच सत्य आहे कुठलाही हिंदू, कदाचित माझं धाडसी वाटेल विधान आणि वाटलं असेल ते बोलण्यापूर्वी क्षमा मागतो, कुठलाही हिंदू सैनिकांवर दगड मारणार नाही. एकही मारणार नाही हिंदू जे सीमेचं रक्षण करतात. कोण मारतात दगड? पाकिस्तान मधून पैसे घेऊन आता त्यांनी वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू केलं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपला जो सगळा संदर्भ आहे तो आपण काश्मीरचा लावतोय म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की या देशामध्ये नक्षलवाद हा बहुतांशी 1/3 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ते नक्षलवादी जेव्हा तुमच्या लष्करावर पोलिसांवर हल्ला करतात तेव्हा ते कोणत्या धर्माचे असतात? अतिशय बरोबर आहे आपलं विधान. या व्यवस्थेचे विरोधक असतात म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं पाहिजे. अतिशय बरोबर आहे आपलं. ते मुस्लिम नाही आहेत आणि या देशात सगळे मुस्लिम देशद्रोही आहेत, या देशाच्या विरोधात आहेत असं जराही मी मानत नाही. काश्मीर मधले सुद्धा त्या ठिकाणी सगळे मुस्लिम देशद्रोही असते, देशाच्या विरोधात असते, निवडणुका पार पडल्या नाही. अजित अभ्यंकर, एक प्रकारे आपण भागवतांच्या विधानाकडे पूर्वग्रह दूषित आणि दिशाभूल करण्याच्या नजरेतनं पाहताय असं सुचवायचंय मधु चव्हाण यांना, काय सांगाल? अहो, भागवतांची विधानं परवडली, यांच्या विधानावर चर्चा करायला पाहिजे. बोला ना, सांगा ना. हो, हे असं म्हणाले की एकही म्हणजे नाही. आता प्लीज मध्ये बोलू नका. नाही बोलणार. तुम्ही देशभक्तीचा मक्ता हिंदूंना दिलाय असं मी म्हणालो नाही. आता तुम्ही असं मी म्हणालो एकही हिंदू आपल्या देशाच्या सैनिकांवर दगड मारणार नाही असं म्हणालो मी. असं काय? असं म्हणालो. गोळ्या चालवतील लढाईच्या वेळेला हे सगळं होतं. ऐकू ना, ऐका एक मिनिट. आता मला बोलू द्या. मध्ये बोलू ना. तुमच्या व्याख्येमध्ये शीख हे तुमच्या व्यापक हिंदूंच्या व्याख्येमध्ये बसतात. ऑपरेशन ब्ल्यू स्टार कशा करता करावं लागलं होतं आणि कोणी केलं होतं आणि तिथे कोणी कोणावर गोळीबार करत होता? पंजाबमध्ये ज्यांना तुम्ही हिंदूंचे खड्गहस्त म्हणून ज्यांना सांगता त्या धर्माच्या नावावरती त्या सगळ्या लोकांबद्दल माझं अजिबातच म्हणणं नाही आहे. कारण आम्ही असं धर्माच्या नावाने माणसांना देशभक्तीचे मक्ते देण्याची पद्धतच नाही आमची. त्यामुळे त्यातले जे कोणी अतिरेकी होते, विशेषतः अमेरिका कॅनडामधून फंडेड होते,
पाकिस्तानमधून मदत होती त्यांना, ते लोकांनी खलिस्तानच्या नावावरती किती भयानक हिंसाचार केला, सैनिकांवरती हल्ले केले, काय वाटेल ते केलं, पंतप्रधानांची हत्या केली आपल्या, हे तुम्हाला दिसत नाही. आणि तुम्ही धर्माच्या नावावरती सैनिकांवरती कोण दंगे करत नाही असे जे गोष्टी बोलताय तुम्ही. हे मगाशी सांगितलं तेव्हा सांगितलं की हो हरिसिंगांनी पण केलं, पण त्यांनी पण केलं. अहो मगाशी तुम्ही विधान पूर्ण धर्माच्या नावावर केलं होतं. अजित अभ्यंकर अजित अभ्यंकर तुम्ही इतकं परस्पर विरोधी विधान करून कोणतं परस्पर विधान शांत राहायची विनंती करतो. आपण जाऊया रमेश पांडव यांच्याकडे. रमेश पांडव, लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू होईल असा एक समान कायदा असावा अशी मागणी एकूणच या विधानामागे आहे असं स्पष्टीकरण समोर येत आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर हे विधान होतं ना, तशी मागणी 2004 2014 या दोन्ही वेळेला आम्ही केलेली आहे. सगळ्या संप्रदायांना सगळ्यांना या पद्धतीनंच दिलं पाहिजे. लोकसंख्येची वाढ याचं कारण स्पष्टपणे, पुन्हा दुसरा मुद्दा मला उपस्थित त्यातून असा करायचा आहे. शीख, वैदिक, लिंगायत, जैन, बौद्ध या सगळ्या कुणीही याच्या संबंधामध्ये सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या विरोधात कधी गेलेले नाहीत. आणि ह्या सगळ्या टिकायच्या असतील तर हिंदूंची बहुसंख्या असणं या देशात आवश्यक आहे असं आम्ही वारंवार म्हणतो आहोत. कारण ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल क्षेत्र झालं त्या ठिकाणी या घटनेतल्या अशा प्रकारच्या मूल्यांचा धज्जिया उडालेली आपण पाहतो आहोत. शेवटचं वाक्य बोलतो, जेव्हा केव्हा तरी हुसेन दलवाईंनी उत्तर या गोष्टीला दिलं पाहिजे, वारिस पठाणांनी या उत्तर दिलं पाहिजे की अल्लाहने लिहिलेलं कुराण की बाबासाहेबांनी लिहिलेली घटना. जेव्हा असा मुस्लिम बहुल क्षेत्र येतं तेव्हा त्या ठिकाणी यापैकी कोणती मागणी निश्चित कराल? बहुसंख्य मुसलमान कशाला मानतात याचं उत्तर या दोघांनीही द्यावं लागेल, अगदी अभ्यंकरांनी सुद्धा. कारण अभ्यंकरांना हे माहिती नाहीये की हरिसिंगांनी त्यांचे प्रधानमंत्री पंडित नेहरूंकडे पाठवले होते, शेख अब्दुल्ला त्यांच्या घरी होते आणि त्यावेळेला हरिसिंगांची इच्छा होती की भारतात यावं, विलिनीकरणावर त्यांनी सही त्या ठिकाणी करावी. परंतु पंडित नेहरूंची अशी इच्छा होती की शेख अब्दुल्लाला देणार असाल तर मी सही करतो आणि तशी सही झालेली आहे. विकृत करता आहात आणि चुकीचं सांगतात. मी काश्मीरचा इतिहास केलेला आहे. अजित अभ्यंकर आणि रमेश पांडव, आपण काश्मीरचा इतिहास आणि विभाजनाचे आणि फाळणीचे दिवस याच्यावर वेगळी चर्चा करूया. परंतु जो आता मुद्दा चर्चेला आला आहे, वारिस पठाण, लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू होईल असा कायदा आता इथे सूचित केला जातोय, त्याबद्दल आपलं मत काय आहे? देखिए, वो तो पहले जो क्रिमिनल प्रोसीजर कोड है उसको तो पूरी तरह इम्प्लीमेंटेशन कर ले हुए, उसके बाद कॉमन सिविल प्रोसीजर कोड की बात करेंगे, क्योंकि वो बहुत बड़ा मुद्दा है. उसमें बहुत सारी चर्चा कर सकते हैं, बहुत सारे पॉइंट है, बहुत सारी नेगेटिविटीज़ है, पॉजिटिविटीज़ है, उसको सबको एनालाइज करके बोलना चाहिए. आज हम आए जो मुद्दे पे, वो मोहन भगवत ने जो स्टेटमेंट दिया है आगरा में, उसके ऊपर बात करने आए हैं. मैं ये पूछना चाहता हूँ कि मोहन भगवत साहब ने जो स्टेटमेंट दिया है कि हिंदुओं को बच्चे पैदा करने चाहिए, तो वो किस तरह से वो करेंगे? बच्चे तो शादी करने के बाद ही पैदा करेंगे. तो क्या मोहन भगवत जी प्रधानमंत्री जी को ये कहेंगे, सलाह देंगे कि वो अपने जितने आरएसएस के प्रचारक है उनको शादी करने की अनुमति दे या उनको शादी करने के लिए कहे, या इस तरह बच्चे पैदा करते रहेंगे? आप जो स्टेटमेंट देते हैं उसका बेसिस क्या है? आप बेसिस तो फॉर्म करिए स्टेटमेंट का. आपने कहा था ना आगरा का स्पीच, वारिस पठाण याच्यावर उत्तर नक्कीच कंपैरिजन करना चाह रहे हैं. सबको बोलने का वारिस पठाण याच्यावर प्रश्नाची उत्तर द्या. वारिस पठाण, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की याच्यात आणखी एक आपल्या उत्तर देतो तुमच्या. वारिस पठाण, तुम्ही तुमच्या प्रश्न काय मला माहित आहे, वारिस उत्तर काय ते तुम्हाला माहित पडतात. पण आपण आज काश्मीरची बहस करायला बसलो नाही. वारिस पठाण डिबेट नाही आज. ब्रह्मचारी माणसाला त्यांनी पोरं पैदा करायला सांगितलं नाही. वारिस पठाण, माझ्या प्रश्नाचा एक दुसरा विचार, त्यातूनच आपल्या प्रतिपादनातच एक प्रश्न असा निर्माण होतो की जर हिंदूंवर अशा प्रकारचं बंधन येत असेल तर मुसलमानांनाही बहुपत्निकत्वाची मुभा नसावी अथवा त्यांना देखील मुलांच्या संख्येवर नियंत्रण आणावं अशी मागणी टिट फॉर टॅट या न्यायाने झाली तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? आता 200 वर्ष लागणार मुसलमानची संख्या हिंदूची संख्याला इक्वल देण्यासाठी. 200 वर्ष सच्चर कमिटीचे रिपोर्ट आहे, त्यात म्हणतात की 2030 मध्ये असा काही बॅलन्स होऊ शकतोय.
तर त्या विषयामध्ये एक गोष्ट खरी नाही आहे त्यांच्या जे लोक balance म्हणतात होणारच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की balance होणारच मुसलमानांची नाही. तो संख्या तुकडा वाढते तिच्यामुळे हिंदुआंना पण संख्या वाढायची आणि कायदा कानून ते सांगतात लॉ मध्ये कुठेही नाही लिहिलंय की तुम्हाला 2च मुले पाहिला पाहिजे. तुम्हाला जर कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढायला आहे तर तुमच्याकडे 2चे जास्त मुले असतील तर तुम्ही इलेक्शन नाही लढू शकतात. ते तर इलेक्शन कमिशनरचा कायदा आहे त्यामध्ये काही मला सांगायचे नाही. पण त्यांनी जे जनसंख्याचं कॉम्पॅरिझन केलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला असा सांगतो की त्याच्या कॉम्पॅरिझन मध्ये काही एव्हिडन्स नाही आहे. ते खरं नाही बोलतंय ते खोटं बोलतंय. कारण की आमच्याकडे सेन्सस आहे 2001 ते 2011 पर्यंत जे मुसलमानांची संख्या होती ॲज पर द सेन्सस लोवेस्ट होती. कारण की सच्चर कमिटीचा रिपोर्ट आहे मुस्लिम जे आहे ते पॉवर्टी मध्ये डाऊन आहे. तोच वारिस पठाण तुम्ही मगाशी मांडलेलाच मुद्दा पुन्हा वेगळ्या भाषेत मांडताय. हुसेन दलवाई, लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वच धर्मांना लागू होईल अशा प्रकारचा एक समान कायदा हवा. असं समान कायद्याच्या संबंधामध्ये सातत्यानं बोललं जातं. मी राज्यसभेतही म्हणालो एकदा तुम्हाला समान कायदा कसा पाहिजे याचं ड्राफ्ट तरी करा तयार. उदाहरणार्थ समान कायदा कराल त्यावेळेला तुम्ही तुमच्या नवरा मुलीला मेहरची रक्कम देणार का? केवढं संरक्षण आहे त्याच्यामध्ये? किंवा तुम्ही हे कराल का त्या महिलांना प्रॉपर्टीचा अधिकार देणार का जो मुस्लिम कायद्यामध्ये आहे? हे सगळं आहे ते असं आहे. कुठला कायदा आणणार तुम्ही? असं बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण यांनी दिलं. त्यावेळेला सुद्धा अनेक साऊथ इंडियामधल्या खासदारांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं की आमच्याकडे महिलांना मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत, मुलींना मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत. ते अधिकार तुम्ही कमी करण्याचं काम या कायद्याने करता. तुम्ही अधिकार देण्याच्या संबंधात महिलांना अधिकार देण्याच्या संबंधात खऱ्या अर्थानं खरंच हे लोक सिरियस असतील आपण तसं त्यांनी त्या लोकांच्या समोर आणावं. जसे हिंदू या समाजाची 2 रूपं आपल्या समोर येतात. एक म्हणजे ज्याला आपण एक अतिरेकी किंवा आक्रमक अशा स्वरूपाचा हिंदू आहे, तर दुसरीकडे जो अतिशय मवाळ शांत आणि दुसऱ्याला समजून घेणारा हिंदू अशा प्रकारचं रूप येतं. तसंच मुसलमानांमध्ये देखील एक अतिशय आक्रमक किंवा अतिरेकी अशा स्वरूपाचा मुसलमान आहे आणि समजून घेणारा मुसलमान आहे किंवा जो इतरांबरोबर राहू इच्छितो, इतर धर्माचं अस्तित्व मानतो अशा प्रकारचा मुसलमान आहे. या दोहोंचा सुवर्णमध्य काढत कुठेतरी या देशामध्ये आता लोकसंख्या नियंत्रणासाठी समान कायदा सर्व धर्मांना लागू होईल अशा प्रकारची जर मागणी पुढे आली किंवा अशा प्रकारची मागणी पुढे रेटण्यासाठी मुल्ला मौलवी मुस्लिम धर्मगुरू एकत्र येतील असं वाटतंय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ह्याच्यात आपण कशासाठी मुल्ला मौलवी आणि साधू संत आणायचे? लोकांनी स्वीकारलेलंच आहे. मी तेच म्हणतो, मी सुरुवातीलाच म्हणालो की जिथे जिथे शिक्षण वाढलेलं आहे, जिथे जिथे स्थिती चांगली आहे, तिथे तिथे आपोआपच फॅमिली प्लॅनिंग व्हायला लागलेलं आहे. माझं आजही म्हणणं असं आहे तुम्ही मुस्लिम कुटुंबे एक 10 घ्या आणि हिंदू कुटुंब 10 घ्या. त्याच स्थितीतल्या आर्थिक स्थितीतली घ्या, त्या शिक्षण स्थितीतली घ्या, त्या सोशल एथॉसमधली घ्या. तुमच्या लक्षात येईल दोघांमध्ये काही फरक नाही. हिंदूंचा सुद्धा दर थोडासा जास्त दिसतो. तो हिंदूंमधला जो गरीब आहे त्याच्याचकडे जास्त मुलं आहेत. असं आहे मध्यमवर्गामध्ये आता तुम्हाला दिसतच नाही. एकच मूल असतं किंवा 2 मुलं फार तर असतात. ही गोष्ट मुसलमानांमध्ये सुद्धा आपोआपच व्हायला लागलेली आहे. धर्मनिर्वाह आणू नये असं म्हणणं आहे. नाही, मला असं वाटतं की दलवाई जे आपलं म्हणणं काही प्रमाणात सत्य आहे, बरोबर सत्य नाही. जे तुमच्यासारखे किंवा अशाच प्रकारे शिकलेले मुस्लिम आहेत ते त्या ठिकाणी आर्थिक स्थिती आणि एकूण सगळं भविष्यात त्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी करतात. परंतु ज्या प्रमाणात हिंदू समाजामध्ये कुटुंब नियोजन केलं पाहिजे त्याचा जो प्रचार आणि प्रसार होतो तसा मुस्लिम समाजामध्ये तुमच्यासारखे शिकलेले लोक जरी गेले तरी तिथे तुमचं ते कोणी ऐकणार नाहीत, अजिबात ऐकणार नाहीत. आणि मला असं वाटतं की हिंदू समाजाला ज्या प्रकारे एकूण सगळ्या लोकसंख्या असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील तेवढ्या पटवून देण्याची क्षमता त्यांच्या नेत्यांमध्ये आहे. तुमच्यासारखे समजूतदार लोक जर आपल्या समाजामध्ये गेले तर तुमचं कोणी ऐकणार नाही. माझं उलट असं म्हणणं आहे की ते गोष्ट होतेच आहे म्हणून तर जनन दर कमी झालेला आहे ना. भागवतांच्या विधानाचा अर्थ काय या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिली. परंतु या चर्चेच्या अनुषंगाने सर्वच मुद्द्यांना स्पर्श झाला असेल असा माझा दावा नाही. परंतु मुस्लिम लोकसंख्या वाढली तर दहशतवादाला पाठबळ मिळेल असा दावा करताना रमेश पांडवांनी काश्मीरचं उदाहरण आणि त्याहीपेक्षा काश्मीरमधल्या आजच्या स्थितीचं वर्णन केलं.
तर या देशात 2 पंतप्रधानांची हत्या झाली, त्यांचे मारेकरी इस्लाम समाजातले नव्हते असा युक्तिवाद अजित अभ्यंकरांनी केला. मुस्लिम समाज बदलतोय, शिक्षणामुळे मुस्लिम समाजातही कुटुंब नियोजनाचं प्रमाण वाढतंय, याकडे हुसेन दलवाईंनी लक्ष वेधलं. मुसलमानांची लोकसंख्या कमी होत असतानाही मतांच्या ध्रुवीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रकारची दिशाभूल करतोय. भागवतांच्या वक्तव्यामागे एक राजकीय अजेंडा असला पाहिजे अशी भूमिका वारिस पठाण यांनी मांडली. तर हिंदूंची लोकसंख्या वाढवा असं भागवत मुळीच म्हणालेलं नाहीत, त्यामुळे साफ म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार सुरू आहे असं मधू चव्हाण यांनी मांडलं. सगळ्या धर्मासाठी लोकसंख्या नियंत्रणाचं समान धोरण असावं अशीच संघाची भूमिका आहे असं पांडव यांनी सांगितलं आणि त्याला अनेक वर्षाचा इतिहास आहे हे देखील त्यांनी ठासून सांगितलं. भागवतांच्या वक्तव्याकडे सगळेच जण कसे कसे आपापल्या चष्म्यातनं पाहत आहे हे देखील या चर्चेतनं समोर आलं. प्रेक्षको, जगात सर्वात जास्त लोकसंख्या ना हिंदूंची आहे ना मुसलमानांची आहे, ती आहे ख्रिश्चन समाजाची. म्हणून अख्खं जग ख्रिस्ती झालं असं होत नाही. मग मुसलमानांची लोकसंख्या वाढली म्हणून जगाचं इस्लामिकरण होईल असं मानण्याला नेमका आधार कोणता? प्रश्न क्रमांक 1. मुसलमानांची संख्या वाढली तर जगाला धोका आहे हे खरं मानायचं झालं तर त्याच्या बाजूने जेवढे मुद्दे आहेत तेवढेच त्याच्या विरोधातलेही मुद्दे आहेत का याचाही विचार करावा लागेल. हिंदूंची लोकसंख्या वाढली तर मात्र देश आणि जग सुरक्षित होईल या दाव्यात देखील कितपत तथ्य आहे हे देखील आपण तपासून पाहिलं पाहिजे. प्रेक्षको, लोकसंख्या वाढीबाबत पूर्वग्रहदूषित दिशाभूल करणारी आकडेवारी आणि निष्कर्ष सातत्याने असे समोर येत असताना सावध राहण्याची गरज आहे. कुणाच्या मागे किती डोकी आहेत याला महत्त्व द्यायचं की कुणाला किती डोकं आहे याला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. अल्पसंख्याक समाजाच्या वाढीपेक्षा त्यांच्या उपद्रव क्षमतेची चिंता या सगळ्या मागे आहे की काय हे देखील तपासून पाहायला हवं. लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मांना लागू होईल असा समान कायदा असावा, याकरता या देशामध्ये एकदा व्यापक सडेतोड, रोखठोक आणि अंतिम स्वरूपाची चर्चा होणं आवश्यक आहे एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.